सुप्रभात मंडळी. माझ्या काही सबस्क्रायबर्सने मला विचारलं की ताई तुम्ही चहा पिणं सोडला का? तर नाही, मी चहा पिणं सोडू शकत नाही. आणि नेहमी मी माझ्या मम्मीला पकडते मोबाईल जास्त छेडताना, पण आज मी माझ्या पप्पाला पकडले. आणि इव्हन पप्पांची सवय माझ्या मम्मीपेक्षा जास्तच आहे, म्हणजे त्यांचा मोबाईल तर अजिबात सुटत नाही. आणि जरा वेळ पेपरचे पानं पलटवले आणि सगळ्यात जास्त माझं लक्ष त्या ग्लॅमरच्या पेजवरच असतं. म्हणजे मी इकडल्या तिकडल्या न्यूज न पाहता सगळ्यात जास्त मी त्या हिरो हिरोईनच्याच लाईफ मध्ये काय सुरू आहे मी तेच बघतो, कारण पेपरमध्ये ना कधी कधी बोरिंग न्यूज. आणि बाहेरच्या उन्हात गेल्यानंतर जेव्हा अशी सावली मिळते ना, तेव्हा असं वाटते की प्यासे को पाणी मिल गया, पण त्यानंतर पुन्हा पाणी खाली होऊन जातं, म्हणजे तळाच आटून जाते पूर्णपणे. आता मी इथे गेली आहे माझ्या मुलीला घेण्यासाठी, कारण माझी मुलगी गेली होती माझ्या बहिणीकडे, आणि तिकडनं परत येताना ना ती नेहमी काही ना काही खातच येते. आणि इकडे ती पलटून पलटून तिच्या फ्रेंडला बाय करून राहिलेली आहे, म्हणजे एवढ्याशा पोरांचे पण फ्रेंड्स असतात. आणि हाही तिचा फ्रेंड ही दिसली म्हणून इतक्या स्पीडने रोड क्रॉस करून आला. आणि तुम्हाला हे दिसतंय माझं कपाट, ऍक्च्युली ते माझ्या पद्धतीने ऑर्गनाइज्ड आहे आणि मी आता काही दिवसाआधीच त्याला ऑर्गनाइज केलं, पण ते काही व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे एक काढलं की दुसरं बाहेर येतं. आणि त्याच सगळ्या क्लटर्ड कपड्यामधून मी आमच्यासाठी हे 2 जोडी कपडे काढले आहेत, कारण आम्हाला जायचं आहे साईडच्या घरी जेवण करायला. पाहिलं तर ही क्रीम आहे एवढीशी, म्हणजे पुन्हा काही दिवसात या क्रीमचा फटका लागणार आहे मला. लावले क्रीमचे टिंब झाले मस्त पैकी रेडी. आणि आपला शेवटचा फायनल टच म्हणजे लिपस्टिक. आता लिपस्टिक मी खूप घोटून नाही लावत, पण मी अशी काहीतरी रेडी झाली आहे. आता त्या मागच्या खटियाला ना जरा इग्नोर करा, कारण ती खटिया माझ्या मम्मीची आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, हा एवढा मोठा बेड आहे, एवढा मोठा बेड आहे, तरीही माझ्या मम्मीला या बाजेवरच झोपायचं असतं, कारण तिला त्या बेडवर व्यवस्थित जागा होत. म्हणजे मला वाटते सगळ्यांच्याच घरी एक एक असे कलिंदर असतात. तुमच्या घरी आहे का? कमेंट मध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर मी आले माझ्या काकूकडे जेवण करायला. इथे हे काकूचे मुलं जेवण घेत होते, म्हणजे आम्ही यायच्या आधी तुम्ही जेवण घेतलं का रे? मस्त घेतलं ताटभर जेवण. म्हणजे या ताटामध्ये ना भाजी आणि पोळी हे तर कमीच दिसत आहे, पण ते पापड आणि भाजीच जास्त दिसत आहे, कारण ते माझ्या मुलीसाठी. घरी आले आणि भिडले आपल्या कामावर. आता हे चोकर असं काहीतरी रेडी झालाय. ट्राय करायचं म्हटलं तर इथे नाही, इथे पण नाही, इथे ते लावलं आणि ते दिसायला ऍक्च्युअली चांगलं दिसत होतं, म्हणजे ते टर्नआउट खरंच खूप सुंदर झालं. बघूया याच्यावर आपल्याला शूट कसं करता. आणि जरा माझ्या मुलीकडे बघितलं तर ही इकडे लेडी रजनीकांत काहीतरी बनून राहिलेली आहे, म्हणजे रात्रीची आंधळी अशी मला काहीतरी दिसत आहे ते. आणि हा एक नवीन डिझाईन मी आज ट्राय करणार आहे. सो हे कसं दिसतंय ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा.